दर्शको नमस्कार. घराचा दरवाजा हे आपल्या घराचे मुख्यद्वार म्हणजेच मुख्यद्वार मानलं गेलं. जसा आपला चेहरा असतो आणि आपल्या चेहऱ्याची जेवढी आपण जशी काळजी घेतो त्याच पद्धतीने आपण आपल्या मुख्य दरवाजाची म्हणजेच आपल्या घराच्या मुखाची देखील काळजी घ्यायला हवी. तुमच्या घराचा दरवाजा जेवढा सुशोभित आणि सुप्रसन्न, स्वच्छ आणि सुवासिक असेल तेवढीच घरामध्ये एनर्जी असते आणि त्या एनर्जीचा फ्लो देखील सुप्रसन्न आणि मोठा असावा. याच घराच्या दरवाजातून आपण कामासाठी बाहेर जातो आणि कामावरूनच आपण घरी येत असतो. तेव्हा या 5 दरवाजातून आपण जाए करत असतो. त्यामुळे बाहेर येताना आणि घरात येताना आणि बाहेर देखील जाताना, बाहेरून परत घरात येताना आपली मनस्थिती चांगली असेल तर आपली परिस्थिती देखील चांगली राहते. जर आपली मनस्थिती चांगली नसेल तर आपल्या परिस्थितीत कशी बरं सुधारणा होईल. त्यामुळे आज आपण मुख्यद्वाराची रचना कशी असावी आणि मुख्य दरवाजामध्ये आपण कसं आणि काय ठेवावं की ज्यामुळे घरामध्ये प्रवेश करताना आणि घरातून बाहेर पडताना आपल्या मनाला आनंद मिळेल. त्याचबरोबर घेतल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल, मेहनतीला फळ मिळेल. चला तर मग पाहूयात मुख्य दरवाजा कसा आणि वास्तुशास्त्राप्रमाणे त्याची काय उपाययोजना करावी. हो, घराचा मुख्य दरवाजा हा शक्यतो लाकडाचा व लाकडी चौकट असणारा असावा. डबल डोअर असेल तर उत्तम. घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती कीर्तिमुख किंवा लक्ष्मीद्वार किंवा गणेशद्वार काही ना काहीतरी असावं. घराच्या मुख्य दरवाजावर रुद्राक्षाचं तोरण जरूर लावावं. घराच्या चौकटीला चंदनाचा अत्तराचा चोपडावा आणि स्प्रे मारावा. प्रवेशद्वाराला कधीही काचा आरसे बसवू नयेत. तसेच दरवाजातून आत आल्या आल्या समोर लगेचच आरसा देखील बसवू नये. दरवाजावर वेगवेगळ्या प्रकारची तोरण आपण लावू शकता. अनेक प्रकारची तोरण आहेत, पण त्यावर घाण, माती किंवा धूळ साठलेली नसावी. तसेच आंब्याच्या व इतर पानांची तोरण लावली असतील तर ती सुकल्यानंतर त्वरित टाकून घ्यावी. घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व ईशान्येला असेल किंवा आग्नेयाला असेल तर तुम्ही गणेशद्वार लावा. जर दक्षिण आग्नेय आणि दक्षिण नैऋत्य असेल तर कीर्तिमुख लावा. जर आपला घराचा दरवाजा नैऋत्य पश्चिम, पश्चिम नैऋत्य किंवा मध्य पश्चिम, मध्य नैऋत्य असेल तर घरावरती लक्ष्मीद्वार लावा. जर दरवाजा उत्तर वायव्य किंवा वायव्य ईशान्य या ठिकाणी असेल तर कुबेरद्वार किंवा गणेशद्वार लावा. या वस्तू तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या पोस्टमध्ये मिळून जातील. घराच्या मुख्य दरवाजावर निळ्या फडक्यांमध्ये किंवा पांढऱ्या फडक्यांमध्ये तुरटीचा खडा बांधून ठेवा. दर महिन्याला कचऱ्यात टाकून पुन्हा नवीन घ्या. तुरटीचा खडा बदलला, पिशवी मात्र तीच ठेवली तरी चालेल. घराच्या मुख्य दरवाजामध्ये अस्ताव्यस्त काढलेल्या चपला कधीही नसाव्यात. जर शक्य होत असेल, जमेल तर ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढू शकता किंवा रांगोळीचे चित्र देखील चिटकवू शकता. बरीच मंडळी पाणी देखील ठेवतात, त्यामध्ये फुलं टाकतात, काय काय करतात, पण पाण्याचं स्थान दरवाजात करू नये. बऱ्याचदा मुख्य दरवाजामध्ये जाताना खाली खड्डा ठेवून त्यावर काच ठेवली जाते. बंगला असतात तिथे पाहायला असं मिळतं आणि त्या खडक्यांमध्ये काही दगड शोभीची आणि पाणी सोडली जातं, तर काही ठिकाणी मासे देखील सोडले जातात. वास्तुशास्त्रामध्ये याला मान्य नाही. किंबहुना असा प्रकार चुकूनही करू नये. फ्लॅट सिस्टीममध्ये हे शक्यच नाही, परंतु बंगला बांधल्यानंतर काही लोक अशा पद्धतीचा उद्योग नक्की करतात, हे मी पाहिलंय. मुख्य दरवाजावरती एखाद्या बाजूला घंगाळा ठेवून त्यामध्ये आपण सुवासिक फुलं ठेवू शकता. चाफा किंवा इतर वासाची फुलं, प्राजक्ताची फुलं आपण ठेवू शकता, पण त्यासाठी भरपूर पाणी ठेवू नका. थोडंसं पाणी, ती फुलं फ्रेश राहावीत म्हणून आपण त्यात ठेवू शकता. मात्र ते पाणी दिसायला नको, त्या फुलांनी भरलेला असावा. जर शक्य नसेल तर एखादा फ्लावर पॉट आणा आणि अति सुंदर प्रवेशद्वारामध्ये ठेवू शकता. सुंदर फुलं आपण ठेवू शकता, ही टिकतात देखील बरेच दिवस. आपल्या घराच्या दरवाजाला आपण रुद्राक्षाच्या माळाचे तोरण नक्कीच लावा. जर तुम्हाला शक्य नसेल, रुद्राक्षाचे तोरण जास्त महागडे घेणं होत नसेल, ओरिजिनल भेटत नसेल, तर तुम्ही आंब्याच्या पानाचे देखील तोरण ते तुम्ही नक्कीच लावू शकता. ते आपल्याला फ्री कुठेही मिळू शकते. तसेच अशोकाच्या पानाचे तोरण बरेच जणी मंडळी लावत असतात, परंतु ते शास्त्रमान्य नाही. वड, पिंपळ याच्या पानाचे मात्र लावू नये.
औदुंबराच्या पानाचे देखील तोरण लावू नये. बरेच लोक म्हणतात की घराच्या दरवाजाला लक्ष्मीची पावलं लावू नये, पण हे योग्य नाही. मी तर म्हणतो चांदीची व्यवस्थित कट केलेली, लॅकर केलेली म्हणजेच काळी नाही पडणारी चांदी अशी 2 पावलं बनवून आपल्या घराच्या उंबऱ्यावर आपल्याला घरात येतात अशा प्रकारे नक्कीच चिटकवावे. म्हणजेच ती उंबराखाली 5 तळे चांदी घालायची गरज नाही. जर चांदीची पावले शक्य नसतील तर रांगोळीची पावलं किंवा चित्र चिटकवणे देखील चालते. घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ असे चिन्ह नक्कीच लावावं. आमच्याकडं ते देखील मिळते. तुम्ही पोस्टमध्ये नक्कीच खरेदी करू शकता. ते धातूचे, अष्टधातू, पंचधातू किंवा पितळाचे देखील मिळू शकतात. आपल्याला धातूचा खर्च नको असल्यास अष्टगंध, हळद, कुंकू, गाईचं तूप, थोडंसं पाणी एकत्र करून चांगलं कला आणि दरवाजावर 2 उभ्या रेषा शुभ मध्ये स्वस्तिक आणि लाभ आणि परत 2 उभ्या रेषा असे लिहा. ते देखील चालेल. दरवाजा शक्यतो डबल डोअर नसावा, नेहमीपेक्षा थोडा मोठा असावा. त्याला लाकडी उंबरा किंवा उंबरचा असावा. शक्य नसेल तर शीशम, सागवान या लाकडाचा उंबराही चालेल. उंबरा बसवण्यापूर्वी त्याखाली चांदीची पट्टी किमान 5 तोळे बसवा किंवा चांदीची पावलं मगाशी सांगितल्याप्रमाणे वर बसवली तरीही चालेल. घरात जर तुमचा कधी मंगलकार्य असेल, पूजा, लग्न, काही वाढदिवस असेल तर बाजारमध्ये थोडी मोठी केळीची खुंट मिळतात 4-5 फुटाची. ती आणून दरवाजावर दोन्ही बाजूला लावा. खूप पवित्र आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. हे खुंट सत्यनारायणाच्या पूजेत देखील लावू शकता, पण ते थोडे छोटे असतात आणि तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित पाण्यात ठेवले तर ते 2-3 दिवस देखील टिकतात. आपल्या घरामध्ये फारच नैराश्य, कटकटी आणि अतिशय बेचैनी वाटत असेल तर, समृद्धी वाटत नसेल तर मी तुम्हाला सांगतो हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. कोणत्याही गुरुवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे. कोणत्याही वेळेला केला तरी चालेल, पण शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळ हीच वेळ निवडा. गुरुवारी साधारणपणे 2.5 ते 3 फूट केळीचे उंच खुंट घराच्या दोन्ही बाजूला लावून घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करा. सत्यनारायणाच्या पूजेसाठी भज्जी बोलवण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही. तुमच्या घरात असलेला जो बाळकृष्ण आहे त्याची तुम्ही पूजा करू शकता. चौरंग घ्या. चौरंगावरती कापड ठेवा. कापडावरती ताम्हण घ्या. ताम्हणामध्ये तांदूळ ठेवा. तांदूळात बाळकृष्ण ठेवा आणि त्याच्यावरती 108 विष्णूंची नावं घेऊन विष्णू सहस्त्रनाम किंवा 1008 तुळशीची पानं अर्पण करा. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायला येत नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून विष्णू सहस्त्रनाम लावा आणि प्रत्येक नावाला 1-1 तुळशीपत्र बाळकृष्णाला लावा. त्या दिवशी बाळकृष्णाला शिऱ्याचा नैवेद्य देखील दाखवा. पंचामृताचं नैवेद्य दाखवा. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पूजा कराल त्याच दिवशी आजूबाजूच्या लोकांना तीर्थप्रसादाला बोलवा किंवा काहीतरी दानधर्म जरूर करा. बघा, फार कर्मकांड करायची गरज नाही, पण जे कराल ते मोकळ्या मनाने किंवा उत्तम भावनेने आणि धार्मिकतेने करा आणि मला फरक देखील तुम्ही सांगा. आता उन्हाळ्याचा सीझन आला आहे, त्यात मोगऱ्याचा सीझन असतो. अशा वेळेस मोगऱ्याचे गजरे घालता तुम्ही. त्याच पद्धतीने दरवाजाला मोगऱ्याच्या माळीचे तोरण लावा आणि लागोपाठच 3 दिवस तोरण लावा आणि मला तुमचा अनुभव सांगा. तुमच्या घरामध्ये किती प्रसन्नता आणि घरातलं वातावरण किती बदलेल आणि तो आनंद मिळेल याची तुलना देखील तुम्ही होऊ शकणार नाही. आपण हा उपाय नक्कीच जरूर प्रयोग करा आणि मला कळवा. मी वाट बघते तुमच्या या प्रयोगाची. काही नाही, मोगऱ्याची फुलं जी सुवासिक फुलं आहेत त्यांचा गजरा जसा घालतो त्याच प्रकारे मुंडवळी असतो. त्या पद्धतीने दरवाजावर मुंडवळी लावण्यासारखं लावायचं. आपल्या घरामध्ये देवपूजेत जर मन लागत नसेल किंवा देवपूजा करताना जांभया येत असतील, काहीतरी वाईट विचार येत असतील तर आपण कळ्या असलेली पारिजातकाची छोटीशी फांदी साधारण 3 ते 4 वाजता तोडून आणावी. जिला भरपूर कळे आहेत आणि एका छोट्या पेल्यामध्ये पाणी भरून संध्याकाळी ती फांदी त्यात ठेवावी. दुसऱ्या दिवशी ती हळूहळू फुलवू लागतात म्हणतात व ती फांदी टवटवीत राहते. त्याचबरोबर वातावरणामध्ये एक प्रकारची वेगळीच एनर्जी पसरते. याचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता आणि मला देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. रोजच्या रोज तुम्ही घराच्या दरवाजामध्ये रांगोळी काढा. बरीच मंडळी घराच्या दरवाजामध्ये दिवे देखील लावतात, उदबत्त्या लावतात, घराच्या उंबराची पूजा करतात. तर असं देखील चालणार नाही. रोजच्या रोज उंबराची पूजा करायची गरज नसते. अशा पद्धतीने आपण घराच्या मुख्य दरवाजाची काळजी घेतल्यानंतर यशाचे दरवाजे आपल्याला उघडतात का? आपल्या मनाला आनंद वाटतो का?
ह्याचा सगळा अनुभव तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.